हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. मी पांडे मॅडम. आपण आपला थर्ड लेसन बघत आहोत EVS 1चा द अर्थ अँड इट्स लिव्हिंग वर्ल्ड. काल आपण बघितलं स्पियर्स ऑफ द अर्थची डायग्राम तुम्हाला काढायला सांगितली होती. त्याच्यानंतर प्रश्न तुम्हाला सांगितले होते लिहायला. हायड्रोस्पियर, लिथोस्पियर आणि ॲटमॉस्फियर हे 3 पार्ट आपण बघितले होते. ठीक आहे. आणि 2/3 पृथ्वीचा जो भाग आहे तो वॉटरनी आहे, म्हणजे पाण्याने व्यापलेला आहे, आणि 1/3 हे लँडनी व्यापलेलं आहे. एवढं आपण बघितलं होतं. तर आपण पुढे जाऊया. द सरफेस वॉटर. आता सरफेस वॉटर म्हणजे काय? सरफेस वॉटर म्हणजे जे पृथ्वीवरचं पृष्ठभाग आहे त्याच्यावरचं वॉटर. ठीक आहे, त्याची माहिती आता इथे दिलेली आहे. सरफेस ऑफ वॉटर म्हणजे जमिनीवरून वाहणारे पाणी आपण सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे. देर आर मेनी स्ट्रीम्स ऑफ वॉटर फ्लोईंग ओव्हर द लँड. मेनी स्ट्रीम्स ऑफ वॉटर म्हणजे पाण्याचे प्रवाह खूप मोठ्या प्रमाणात आपल्या पृथ्वीवर आहेत. ठीक आहे. दिस वॉटर इज नॉट सॉल्टी बट फ्रेश. आणि हे जे पाणी आहे हे सॉल्टी नसतं, म्हणजे खारट नसतं, म्हणजे गोड पाण्याचं इथे सांगितलेलं आहे, पण फ्रेश असतं. दिस स्ट्रीम्स ऑफ वॉटर मे बी रील्स, ब्रुक्स, स्ट्रीम्स ऑर रिव्हर्स. आता बघा, हे त्यांना काय म्हणजे हे स्ट्रीम्स ऑफ वॉटर कोणत्या फॉर्ममध्ये आहे? ओहळ म्हणजेच रील्स, ओढा म्हणजे ब्रुक्स, स्ट्रीम्स म्हणजे स्ट्रीम्स और रिव्हर्स म्हणजेच नदी. ठीक आहे. रील्स आर द स्मॉलेस्ट अँड रिव्हर्स आर द बिगेस्ट. म्हणजे ओहळ हे सर्वात लहान आणि नदी ही सर्वात मोठी. ठीक आहे. रील्स, ब्रुक्स, स्ट्रीम्स जॉईन ईच अदर टू फॉर्म द रिव्हर्स. आणि ओहळ, ओढा आणि जे लहान मोठे झरे आहेत त्यांना मिळून नदी बनते. ठीक आहे. रिव्हर्स विच जॉईन टू मेक. पेज नंबर 13वर जाऊया आता आपण. River which join to make a bigger river are called as tributaries. आणि जेव्हा खूप साऱ्या नद्या एकत्र येतात, एक मोठी नदी म्हणजे मोठी नदी त्यातून तयार होते, तर त्याला आपण काय म्हणू? ट्रिब्युटरीज. जसं बघा, छोट्या छोट्या नद्या आहे आपल्याकडे, जशी कृष्णा नदी झाली, तापी नदी झाली, यांचं जे शेवटी या एकत्र येतात आणि गंगा, गोदावरी, यमुना अशा मोठ्या मोठ्या नद्या तिथून तयार होतात. मोठ्या मोठ्या नद्या इथे म्हणजे खूप दूरवर वाहून जाणाऱ्या म्हणजे मोठ्या मोठ्या नद्या. ठीक आहे. इन सम प्लेसेस अ रिव्हर कास्केड्स डाऊन अ सडन ड्रॉप. एखाद्या जागी नदीचे पाणी नैसर्गिकरित्या उंचीवरून कधी कधी खाली पडते, म्हणजे आपण त्याला धबधबा असे म्हणतो. तीज फॉर्म्स अ वॉटरफॉल म्हणजे धबधबा. आता याला आपण काय म्हणू? वॉटरफॉल. ऑल रिव्हर्स इव्हेंच्युअली फ्लो इन टू द ओशियन्स. आणि सगळे ज्या नद्या आहेत ते शेवटी जाऊन समुद्रातच मिसळतात, म्हणजे महासागरातच जाऊन मिळतात. ठीक आहे. बघा नंतर लेक्स. लेक्स म्हणजे सरोवर. A water body formed by the water collecting naturally in a low-lying area of land is called as lake. जमिनीच्या एखाद्या सखल भागात, सखल भाग म्हणजे आपला सखल भाग म्हणजे जमीन. ठीक आहे. नैसर्गिकरित्या पाणी साठून तयार झालेला मोठा जो पाण्याचा साठा असतो त्याला आपण सरोवर म्हणतो. म्हणजे नैसर्गिकरित्या तिथे साचून राहतं पाणी, त्याला आपण काय म्हणू? सरोवर. ते वाहत नसतं. ठीक आहे. वॉटर इन द फॉर्म ऑफ आईस म्हणजे बर्फाच्या वॉटर पार्टिकल्स इन द क्लाउड्स फ्रीज अँड इन कोल्ड रिजन्स दे कम डाऊन इन द फॉर्म ऑफ स्नो. थंड प्रदेशात जे ढगातील पाण्याचे जे कण असतात ते गोठतात, त्याच्यामुळे थंड याच्यामुळे ते गोठतात आणि त्याचे कोल्ड आणि ते स्नोच्या रूपात, स्नो तुम्ही बघितलं असेल कोणत्या पिक्चरमध्ये वगैरे, त्याला आपण मराठीत हिमकण म्हणजे बर्फाचे छोटे छोटे असे तुकडे आपल्याला वरून पडताना दिसतात. जसं पाऊस आपल्याला पडताना दिसतो तसेच हे स्नो पडताना आपल्याला दिसतो. वेन लेयर्स ऑफ स्नो पाईल अप ऑन द ग्राउंड दे फॉर्म आईस. आणि हे जेव्हा स्नो खाली पडतं तेव्हा त्यांचं बर्फामध्ये रूपांतर होतं. When such layers of ice peel up in a low-lying area, they become enormous in size. आणि जेव्हा
असंच बर्फाचे थर थर साचत गेले की त्यांचा आकार खूप मोठा होऊन जातो, प्रचंड, खूप इनॉर्मस, म्हणजे इथे खूप मोठा. धिस ह्यूज मास स्लिप्स डाऊन अ स्लोप ॲट अ व्हेरी स्लो स्पीड. आणि जमिनीचा उतारावरून ते थर काय होतात, एकदम खूप हळूहळू दिशेनं ते खाली सरकतात, म्हणजे हळूहळू, एकदम हळूहळू खाली पडतात. धिस इज कॉल्ड ॲज ग्लेशियर. त्याला काय म्हणू आपण, ग्लेशियर म्हणजेच हिमनदी, म्हणजेच बर्फाची नदी. देर आर ऑल्सो ह्यूज ब्लॉक्स ऑफ आईस फ्लोटिंग इन द सी. आणि आपल्याला कधी तुम्ही पिक्चरमध्ये वगैरे बघितलं असेल तर समुद्रात थंड प्रदेश, म्हणजे जिथे खूप कोल्ड आहे, म्हणजे जिथे नेहमी थंडी असते, त्या प्रदेशात बर्फ आपल्याला दिसतो आणि त्याला आपण काय म्हणू, आईस बर्ग्स. अशा अशा जे बर्फाचे जे छोटे 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 किंवा मोठे मोठे तुकडे आपल्याला समुद्रातून वाहताना दिसतात. थंड प्रदेशात आपण जर गेलो, म्हणजे दुसऱ्या वगैरे कंट्रीमध्ये आपण गेलो, समजा अमेरिकेमध्ये, जिथे म्हणजे बहुतांश महिन्यात, म्हणजे वर्षाच्या मोस्ट ऑफ द मंथ्समध्ये तिथे थंडीच असते, त्याच्यामुळे त्यांच्या जे समुद्रात आपल्याला आईसचे मोठे मोठे किंवा छोटे छोटे तुकडे दिसतात. आपण त्याला काय म्हणू, आईस बर्ग्स. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे ग्राउंड वॉटर. ग्राउंड वॉटर बिसाइड धिस. आता ग्राउंड वॉटर म्हणजे काय, भूजल. आपण त्याला मराठीत काय म्हणू, भूजल. बिसाइड धिस वॉटर बॉडीज ऑन द अर्थ सरफेस देर इज अ लॉट ऑफ वॉटर स्टोअर इन द अंडरग्राउंड लेयर्स ऑफ द रॉक. आता इथे काय म्हटलं आहे, हे तर जमिनीहून वाहणारं पाणी. आपण आत्तापर्यंत काय बघितलं, सरोवर आपण म्हणजे लेक्स पाहिलं, वॉटर इन द फॉर्म ऑफ आईस पाहिलं, हे जमिनीहून वाहतं. पण ग्राउंड वॉटर जे आहे हे आपल्याला लिथोस्फिअरमध्ये आपल्याला मिळू शकतं. म्हणजे आपण आधी एक्झाम्पल पाहिले होते की बोरवेल्स, त्यांच्यातून आपल्याला जमिनीखालचं पाणी भेटतं, तर त्यालाच आपण काय म्हणू, ग्राउंड वॉटर. आणि हे जे ग्राउंड वॉटर म्हणजे जमिनीखालचं पाणी, म्हणजे लिथोस्फिअर. आपण तुम्ही डायग्राम काढली असेल ना लिथोस्फिअरची वगैरे, बघा तुम्ही लिथोस्फिअरची डायग्राम काढली होती, त्याच्यात तुम्हाला म्हणजे जमिनीचा खालचा भाग म्हणजे लिथोस्फिअर, तिथे आपल्याला जे पाणी आढळून, म्हणजे त्याच्यामुळे आपण बोरवेल वगैरे करतो, त्याला आपण काय म्हणू, ग्राउंड वॉटर. वी रिच इट बाय मीन्स ऑफ डग वेल्स अँड बोअर वेल्स. म्हणजे आपण आपल्याला हे पाणी कसं मिळतं, आपण विहिरी खोदतो किंवा बोरवेल करतो, त्याद्वारे आपल्याला हे पाणी मिळतं. मेनी लेक्स अँड वेल्स गेट वॉटर फ्रॉम द अंडरग्राउंड स्प्रिंग्स. आणि मोस्ट ऑफ द जे विहिरींना जमिनीखाली झऱ्यांमुळे, जे जमिनीखाली झरे असते त्यांना पाणी मिळतं. आता विहिरीत आपोआप कसं काय पाणी येतं, जमिनीखाली जे पाणी असते त्याच्यामुळे विहिरीत पाणी येतं. ठीक आहे. द वॉटर ऑफ द वॉटर ऑर आईस दॅट ऑक्युपाईज द अर्थ सरफेस, ग्राउंड वॉटर अँड द वॉटर वेपर इन द ॲटमॉस्फिअर टुगेदर फॉर्म्स द अर्थ हायड्रोस्फिअर. आता हायड्रोस्फिअरची तुम्ही डायग्राम काढली होती, त्याच्यात काय, हायड्रोस्फिअर म्हणजे जलावरण आपण त्याला म्हणू, म्हणजे पूर्ण पाण्याचा भाग जेवढा आपल्या पृथ्वीच्या सरफेसवर आहे. आता त्याच्यात काय काय इन्क्लूड होतं, पाणी किंवा पाण्याच्या स्वरूपात असलेला बर्फ. ग्राउंड वॉटर म्हणजे आत्ताच आपण बघितलं, ग्राउंड वॉटर म्हणजे जमिनीखालचा भाग. वॉटर वेपर म्हणजे जे ढगातून आपल्या ह्याच्यातून ज्यापासून पावसाचं पाणी बनतं, वॉटर वेपर म्हणजे आपण त्याला म्हणू बाष्प, म्हणजे वॉटर वेपरचे वाफा आपल्याद्वारे किंवा इतर काही याच्यामुळे मग ते ढगात जातात, मग ते वर जातात. ठीक आहे. तुम्हाला ही वॉटर सायकलची प्रोसेस माहितीच असेल ना. आपण दिवसेंदिवस काही ना काही गरम वगैरे काही करतच असतो, तर त्याचा वाफा जे येतात ते वर हवेत मिसळतात. हवेत मिसळल्यानंतर त्या वाफांचा एक पूर्ण ढग होतो आणि त्या ते ढग जेव्हा जड होतात तेव्हा त्याच्यातून पाऊस पडतो. हे तुम्हाला माहीतच आहे. तर या सगळ्यांना मिळून अर्थ हायड्रोस्फिअर बनतं. ठीक आहे. जे तुम्ही पहिल्यांदा डायग्राम काढली होती ते. आता खालच्या याच्यात बघा, तुम्हाला काही हँडपंप्स म्हणजे हापशीचं एक तुम्हाला एक चित्र दिलं आहे. त्याच्यानंतर सरोवर बघा तिथे दिलेलं आहे, म्हणजे लेक. आणि वेल म्हणजे विहीर, याचं चित्र तुम्हाला इथे दिलं. पेज नंबर आपण 14 जाऊया आता. ठीक आहे. द
ॲटमॉस्फिअर. द ॲटमॉस्फिअर आता आपण हायड्रोस्फिअर पाहिलं. हायड्रोस्फिअरमध्ये काय काय येतं. आता आपल्याला ॲटमॉस्फिअरमध्ये काय काय येतं ते बघायचं आहे. द एन्व्हलप ऑफ द अर्थ अराउंड द अर्थ इज कॉल्ड एज एन्व्हलप ऑफ एअर अराउंड द अर्थ इज कॉल्ड एज ॲटमॉस्फिअर. एन्व्हलप ऑफ अर्थ म्हणजे आता काय म्हटलं आहे यांनी, पृथ्वीभोवती असणाऱ्या हवेच्या आवरण म्हणजे हवा जी पृथ्वीभोवती आहे त्याला आपण काय म्हणू, ॲटमॉस्फिअर. ॲज वी गो हायर फ्रॉम द सर्फेस ऑफ द अर्थ द एअर इन द ॲटमॉस्फिअर बिकम्स रेअरर. जसं आपण वर जातो तशी तशी हवा कमी होत जाते पृथ्वीवरची. जमिनीवर सर्वात जास्त हवा, थोडंसं वर गेलं थोडी कमी हवा, असं वरवर जात गेलं की आपल्याला थोडी थोडी कमी हवा मिळते. The air consists of mixture of gases namely nitrogen, oxygen, water vapor and carbon dioxide. आता या हवेमध्ये कोणकोणते एलिमेंट्स असतात, कोणकोणते कंपोनंट्स असतात, कोणकोणत्या गोष्टी असतात ते बघा. मिक्सचर ऑफ गॅसेस असतात म्हणजे खूप सारे गॅसेसचं मिश्रण तिथे असते. आता गॅसेस म्हणजे तुम्हाला माहीत असेल वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस असतात. ऑक्सिजन एक गॅस आहे जो आपल्याला ह्युमन बिंगला, मानवाला श्वास घेण्यासाठी नेसेसरी असतो. तर यामध्ये कोणत्या गॅसेसचा समावेश असतो बघा. नायट्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन म्हणजे NO2, ऑक्सिजन म्हणजे O2, वॉटर वेपर आहेत. त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2 जे आपल्याला झाडांपासून मिळतं. ठीक आहे. देर आर सम अदर गॅसेस टू इन द एअर इन अ व्हेरी स्मॉल क्वांटिटीज. आता बाकीचे सुद्धा गॅसेस एअरमध्ये असतात. जसं आता मी तुम्हाला एखादं नाव सांगते, जसं मोनॉक्साईड, ठीक आहे, कार्बन मोनॉक्साईड. अजून काही गॅसेस असतात. आता या लेवलवर 5वीच्या लेवलवर तुम्हाला जास्त दिलेलं नाही आहे, तुम्ही एवढे फक्त गॅसेसचे नाव लक्षात ठेवा. ठीक आहे. द लेयर्स ऑफ द ॲटमॉस्फिअर आर नेम एज ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मेसोस्फिअर, आयनोस्फिअर, एक्झोस्फिअर. आता ॲटमॉस्फिअरचे काही लेयर्स आहेत, काही थर आहेत, त्यांना आता वेगवेगळे नाव आपल्या EVS 1 म्हणजे सायन्समध्ये दिलेले आहेत. तर पहिली लेअर म्हणजे ट्रोपोस्फिअर. आता बाजूच्या डायग्राममध्ये बघा तुम्ही. ठीक आहे. द अर्थ ॲटमॉस्फिअरच्या डायग्राममध्ये बघा, पृथ्वी तुम्हाला अर्धी दिली आहे, त्याच्यावर अगदी वर म्हणजे जिथे ढगं असतात, जिथे विमान उडते आणि जिथे हे बलून तुम्हाला दिसत आहे, हॉट एअर बलून जिथे उडते त्याला आपण म्हणू. ट्रॉपच्या वर थोडंसं गेलं की तुम्हाला ओझोन लेअर दिसेल. ओझोन लेअर एक अशी लेअर आहे जी आपल्याला सूर्याचे जे हानिकारक रेज असतात, जे आपल्याला चांगले नसतात, ती रोखते. त्याच्यानंतर आहे थोडंसं वर गेल्यावर स्ट्रॅटोस्फिअर. त्याच्यानंतर आहे मेसोस्फिअर. आता याचे तुम्हाला काही दिलेलं नाही आहे. ठीक आहे. मेसोस्फिअर नंतर आहे आयनोस्फिअर. आयनोस्फिअर म्हणजे तो भाग जिथे रॉकेट आपलं उडतं. ठीक आहे. आणि आयनोस्फिअरच्या नंतर आहे एक्झोस्फिअर. आता तिथे बघा तुम्हाला सॅटेलाईटचं एक चिन्ह दिलेलं आहे आणि काही स्टार्स दिलेलं आहे. म्हणजे एक्झोस्फिअर म्हणजे काय, जिथे तारे असतात, ते एक्झोस्फिअर. आता ही डायग्राम तुम्हाला काढायची आहे. ठीक आहे. आणि मला याचे फोटो काढून पाठवायचे आहे. ओके. The layer that extends from the Earth's surface to a height of about 13 km is called as troposphere. The condition in the troposphere changes continuously. They affect the living world to a greater extent. आता पृथ्वीच्या 13 किलोमीटर वर म्हणजेच ट्रोपोस्फिअर. ठीक आहे. द कंडिशन्स इन द ट्रोपोस्फिअर चेंजेस कंटिन्युअसली म्हणजे ज्या कंडिशन्स असतात, जे हवेचे वगैरे प्रमाण असते ट्रोपोस्फिअरमध्ये, ते थोडंफार नेहमी चेंज होत राहतं, बदलत राहतं. आणि ट्रोपोस्फिअरचा आपल्या जीवनावर खूप मोठा प्रभाव असतो, कारण इथेच आपल्या सर्वात जास्त म्हणजे जसं विमान उडतं याच ठिकाणी, त्याच्यानंतर ढगंसुद्धा इथेच असतात. हॉट एअर बलून्स किंवा आपण पॅराग्लायडिंग वगैरे काही केली तर ती याच ट्रोपोस्फिअरमध्ये होते. ठीक आहे. The surface of the earth gets heated due to the heat it receives from the sun. Hence, the air nearest the surface is hottest. As we go higher in the troposphere, it becomes cooler. आता बघा, पृथ्वीवर तापमान का बरं आहे, टेम्परेचर का होणार, कारण सूर्यामुळे आपल्याला हीट मिळते, त्याच्यामुळे पृथ्वीवर तापमान असतं म्हणजे टेम्परेचर असतं, ऊन असते. पण जसं आपण पृथ्वीच्या वर ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर असे इकडे जाऊ तेव्हा सूर्याचा त्याच्यावर काही प्रभाव नसते आणि त्याच्यामुळे तिथलं टेम्परेचर अगदी थंड राहतं, कूल राहतं. ठीक आहे. ऑलमोस्ट ऑल द वॉटर वेपर इन द ॲटमॉस्फिअर इज कंटेन्ड इन द ट्रोपोस्फिअर. ठीक आहे. दॅट इज वाय ऑल द वेदर रिलेटेड फेनॉमेनन
एक मिनिट. हां, सच ॲज फॉर्मेशन ऑफ क्लाउड, रेन, फॉग, विंड्स अँड स्टॉर्म्स टेक प्लेस इन द ट्रॉपोस्फिअर. आणि त्याच्यामुळे वॉटर वेपरसुद्धा ॲटमॉस्फिअरमधलं ट्रॉपोस्फिअरमध्ये असतं. वॉटर वेपर म्हणजे बाष्प, हे सुद्धा ट्रॉपोस्फिअरमध्ये असतं. त्याच्यामुळे ढगं बनणे, पाऊस येणे, फॉग म्हणजे सांगा. फॉग म्हणजे धुके येणे. त्याच्यानंतर हे सगळ्या गोष्टी ट्रॉपोस्फिअरमध्ये होत असतात. स्टॉर्म्स म्हणजे वादळं. ठीक आहे. The air on high mountains is rarer than the air near the Earth's surface. Aeroplanes fly in the higher parts of the troposphere. There the air is very rare. Therefore, arrangements have to be made to ensure the passengers get enough air for breathing. आता बघा, ट्रॉपोस्फिअरमध्ये पृथ्वीपेक्षा कमी हवा असते. त्याच्यामुळे विमान हे ट्रॉपोस्फिअरच्या अगदी वरच्या लेअरमध्ये उडत असतं. म्हणजे त्या लेअरनंतर स्ट्रॅटोस्फिअर पुढची लेअर सुरू होते. तितक्यावरून विमान उडत असतं. आता त्याच्यामुळे तिथे एअर कमी आहे. त्याच्यामुळे विमानामध्ये ऑक्सिजन पुरवण्याची सगळी व्यवस्था केली जाते पॅसेंजर्ससाठी. तुम्ही बघितलं असेल एखाद्या ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये किंवा पिक्चरमध्ये ऑक्सिजन मास्क असतो विमानामध्ये, की म्हणजे कोणाला ऑक्सिजन म्हणजे श्वास घ्यायला प्रॉब्लेम न होण्यासाठी. ठीक आहे. बियॉन्ड द troposphere up to a height of about 50 km from the earth is layer of stratosphere. In the lower part of the stratosphere there is a layer of gas called as ozone. आता बघा, ट्रॉपोस्फिअरच्या 50 किलोमीटर वर आपल्याला काय दिसेल? आपल्याला दिसेल स्ट्रॅटोस्फिअर. आणि स्ट्रॅटोस्फिअरच्या सर्वात खालच्या भागात गॅसेस असतात. देर इज अ लेअर ऑफ गॅस म्हणजे ओझोन लेअर. आपल्याला तुम्ही डायग्राममध्ये तुम्हाला दिसत असेल ओझोन लेअर असते. ओझोन लेअर काय काम करते मी तुम्हाला सांगितलं. ओझोन लेअर काम करते सूर्याचे जे हानिकारक रेज असतात, जे आपल्याला चांगले नसतात, ते रोखण्याचे काम करते. अल्ट्राव्हायोलेट बघा इथे दिलं आहे. अल्ट्राव्हायोलेट रेज कमिंग फ्रॉम द सन आर हार्मफुल फॉर द लिव्हिंग थिंग्स बट ओझोन लेअर ॲब्झॉर्ब्स देम अँड प्रोटेक्ट्स द लिव्हिंग वर्ल्ड फ्रॉम दोज रेज. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं ओझोन लेअर ही काय करते, सूर्याचे जे हानिकारक रेज असतात त्यांना रोखते आपल्यापासून येण्यासाठी. अल्ट्राव्हायोलेट रेज त्याला असे म्हणतात. UV रेज तुम्ही ऐकलं असेल, ते त्यांना म्हणतात. यूज युअर ब्रेन पॉवर. बघा, इन विच लेअर ऑफ द ॲटमॉस्फिअर डू वी सी द रेनबो. आता कोणत्या लेअरमध्ये आपल्याला रेनबो दिसेल बघा, तुम्ही सांगा तुम्ही विचार करा थोडासा. तर जे रेनबो आहे तो आपल्याला ट्रोपोस्फिअरमध्येच दिसेल, कारण ढगसुद्धा आपल्याला ट्रोपोस्फिअरमध्येच दिसत आहेत. तर रेनबोसुद्धा आपल्याला ट्रोपोस्फिअरमध्येच दिसेल. त्याचा आन्सर आहे ट्रोपोस्फिअर. माउंटेनियर्स कॅरी ऑक्सिजन इन सिलेंडर्स when they climb mountains that are more than 5,000 meters high. What could be the reason for that? आता जे पर्वत चढत असतात त्यांना ऑक्सिजन सिलेंडर घेऊन जावं लागतं, कारण ते खूप मोठ्या प्रमाणात वर म्हणजे माउंटन वर असते. त्याच्यामुळे ते मोठ्या प्रमाणात वर चढत जातात. तर त्यांनी विचारलं की हे असं त्यांना का बरं घेऊन जात असेल. कारण आत्ता आपण बघितलं की जसं आपण वर जातो तशी एअर जी आहे ॲटमॉस्फिअरमधली ते कमी होत जाते. त्याच्यामुळे त्यांना ऑक्सिजन सिलेंडर सोबत घेऊन जावं लागतं. तर याचा आन्सर असं राहील, बिकॉज ॲज वी go higher from the surface of the earth the air in the atmosphere become rarer. बघा, आपण बघितलं स्टार्टिंग द ॲटमॉस्फिअरची स्टार्टिंगची ॲज वी गो पासून बघितलं ते तुमचा आन्सर राहील. ॲज वी गो पासून रेअररपर्यंत पहिली लाईन बघा, त्याच्यानंतर तुम्हाला दिसेल ॲज वी गो. ठीक आहे, त्याच्यापासून ते रेअररपर्यंत याचा आन्सर राहील. तर या क्वेश्चन्सचे आन्सर तुम्ही मला पाठवायच्या फोटो काढून. सगळे पाठवत नाही आहेत, मी कितीदा सांगत आहे, सगळे पाठवत नाही आहेत. सगळ्यांनी व्हिडिओ पाहायचा आणि सगळ्यांनी माझ्या क्वेश्चन्सचे याचे आन्सर द्यायचे आहे. आणि ज्यांना काही डाऊट्स वगैरे असेल त्यांनी मला फोन करायचा किंवा व्हॉट्सॲपवर सुद्धा मला विचारलं तरी चालेल. ठीक आहे. तर बाकी आपण नेक्स्ट पिरियडला पाहू हाऊ डज इट रेन्स. आणि नेक्स्ट पिरियडमध्ये तुमचा हा लेसन कंप्लीट होऊन जाईल आणि आपण एक्सरसाइजसुद्धा बघून घेऊ याची. ठीक आहे.
आज आपण काय बघितलं, सरफेस ऑफ द वॉटर बघितलं. हायड्रोस्पिअरमध्ये कोणकोणते येतात, लेक्स, वॉटर, ग्राउंड वॉटर म्हणजे जमिनीखालचं पाणी, हे हायड्रोस्पिअरमध्ये येतात. आणि ॲटमॉस्फिअरमध्ये हे लेयर्स येतात. कोणकोणते म्हणा माझ्यासोबत, ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मेसोस्फिअर, आयनोस्फिअर अँड हेक्झोस्फिअर. तर याचीसुद्धा तुम्हाला डायग्राम काढायची आहे आणि मला त्याचे फोटो पाठवायचे आहेत. ठीक आहे. ओके देन नेक्स्ट वी विल सी इन नेक्स्ट पिरियड. ओके, सो थँक्यू, बाय.